नमस्कार भावी वकील मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट आहे युट्यूब चॅनल. मित्रांनो, LLB 5 इयर कॉलेज ऑप्शन फॉर्म जे की उद्यापासून सुरू होणार होते, परंतु ते आजपासूनच सुरू झालेले आहेत. आणि कॉलेज ऑप्शन कशा प्रकारे द्यायचे, काय काय त्याच्यामध्ये काळजी घ्यायची आहे, किती ऑप्शन द्यायचे, त्याच्या काय स्टेप आहेत, आपल्याला काय करायचंय आणि कशा प्रकारे चांगल्या पद्धतीने आपण कॉलेज ऑप्शन देऊ शकतो. अगदी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील ही सर्व प्रोसेस करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात. चला तर मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, आपण जेव्हा CET-CELच्या या ऑफिशियल वेबसाईटला येतो, या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर इथं तुम्हाला ऍडमिशन पोर्टल 25-26 वरती क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये LLB 5 इयर कोर्स तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जसं तुम्ही LLB 5 इयर वरती क्लिक कराल तर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. तर इथं पहा तुम्ही आता राउंड फर्स्ट फायनल लिस्ट हॅज बीन पब्लिश्ड. कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग हॅज बीन स्टार्टेड फॉर दोज कॅन्डिडेट्स whose name are in final merit list as per schedule. तर आता शेड्यूल तर उद्याचा आहे, परंतु आजपासून हे सुरू झालेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाव आहे अशाच विद्यार्थ्यांना हे कॉलेज ऑप्शन द्यायचे आहेत. मग कॉलेज ऑप्शन देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी कॅन्डिडेट लॉगिन मध्ये जायचं आहे. कॅन्डिडेट लॉगिन मध्ये गेल्यानंतर तुमच्या समोर लॉगिन पेज ओपन होईल. तर तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड या ठिकाणी टाका आणि साइन इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही साइन इन कराल तर साइन इन केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल. ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्म्ड, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हेरिफाईड आणि त्याखालीच तुम्हाला आता प्रोसीड टू फिल ऍप्लिकेशन फॉर्म हे टॅब आता आलेलं ऍक्टिव्हेट झालेलं दिसेल. प्रोसीड टू फिल ऍप्लिकेशन फॉर्म केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल आणि या पेजवरती तुम्हाला काही ऑप्शन दिसतील. तर आता आपल्याला काय करायचंय की आपले कॉलेज शॉर्टलिस्ट करून घ्यायचे आहेत. आता सिलेक्ट युनिव्हर्सिटी, सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, सिलेक्ट स्टेटस, सिलेक्ट मीडियम, सिलेक्ट कॉलेज टाइप आणि सिलेक्ट कोर्स असे हे ऑप्शन आहेत आणि त्याखाली सर्च कॉलेज या नावाचं ऑप्शन आहे. तर तुम्ही सर्व ऑल ठेवून सर्च केलं तर जितके काही कॉलेज LLB 5 इयरचे संपूर्ण महाराष्ट्रात आहेत ते सर्व कॉलेज तुमच्या समोर येतील. पण तुम्हाला स्पेसिफिक एखाद्या जिल्ह्याचं पाहिजे असेल किंवा फक्त पुणे युनिव्हर्सिटी मधील पाहिजे असतील, फक्त मुंबई युनिव्हर्सिटी मधले पाहिजे असतील तर तुम्ही तसं देखील सर्च करू शकता. मग त्यासाठी काय करायचंय, तुम्हाला या ठिकाणी युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे. यावरती तुम्ही जसं क्लिक कराल तर तुमच्या समोर विद्यापीठांची म्हणजेच युनिव्हर्सिटीची लिस्ट ओपन होईल. मुंबई युनिव्हर्सिटी असेल, सोलापूर युनिव्हर्सिटी असेल, पुणे युनिव्हर्सिटी असेल, ज्या युनिव्हर्सिटी महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये LLB कोर्स रन केला जातो, त्या सर्वांची लिस्ट येते येईल. त्यामधून तुम्हाला तुमची युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे. समजा तुम्हाला GLC पाहिजे किंवा ILS पाहिजे तर तुम्ही पुणे किंवा मुंबई त्यासाठी इथं सर्च करू शकता. त्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट इथं ऑल केलं तरी चालेल किंवा तुम्हाला फक्त पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट मध्ये पाहिजे. फॉर एक्झाम्पल ठाणे मधलेच कॉलेज तुम्हाला पाहिजेत. फॉर एक्झाम्पल सोलापूर मधलेच कॉलेज तुम्हाला पाहिजेत. या ठिकाणी तुम्ही ती डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करू शकता. त्यानंतर सिलेक्ट स्टेटस इथं तुम्ही ऑल राहू देऊ शकता किंवा मग तुम्ही गव्हर्नमेंट एडेड, अनएडेड अशा प्रकारचं की अशा ऑप्शन या ठिकाणी तुम्ही चूज करू शकता. त्यानंतर सिलेक्ट मीडियम मध्ये ऑल ठेवा, सिलेक्ट कॉलेज टाइप मध्ये ऑल ठेवा आणि सिलेक्ट कोर्स मध्ये तुम्हाला काय करायचंय की अशा प्रकारे इथं BA LLB किंवा ज्यांचं आर्ट्स मधून 12वी झालं असेल तर BA LLB करू शकतात. सायन्स झालं असेल BSL LLB करू शकतात किंवा BCom LLB असा ऑप्शन तुम्ही या ठिकाणी सर्च करून घ्यायचा आहे आणि हे सर्च केल्यानंतर तुम्हाला सर्च कॉलेज यावरती क्लिक करायचंय. आता मी इथं मुंबई युनिव्हर्सिटी सिलेक्ट केलेली आहे, डिस्ट्रिक्ट मध्ये ठाणे सिलेक्ट केलेलं आहे आणि स्टेटस मध्ये गव्हर्नमेंट एडेड सिलेक्ट केलेलं आहे. तुम्ही इथं ऑल केलं तर गव्हर्नमेंट एडेड, अनएडेड सर्व तुम्हाला दिसतील. पण फक्त तुम्हाला वाटलं की गव्हर्नमेंट एडेडला फी कमी असते, तरी मला फक्त गव्हर्नमेंट एडेडच पाहिजेत, तर तुम्ही त्या पद्धतीनं अकॉर्डिंगली इथं सिलेक्शन करून घेऊ शकता आणि हे सिलेक्ट केल्यानंतर सर्च कॉलेजेस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही जसं सर्च कॉलेजेस यावरती क्लिक कराल तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये, त्या डिस्ट्रिक्टमध्ये जितके कॉलेजेस आहेत त्याची लिस्ट तुमच्या समोर ओपन होईल. तुम्ही स्क्रोल करून किंवा हे खाली सरकवून हे सर्व पाहू शकता. आता इथं बघा युनिव्हर्सिटी मुंबई, डिस्ट्रिक्ट ठाणे, कॉलेज टाइप, को एज्युकेशन, स्टेटस, अनएडेड, अनएडेड, एडेड, अनएडेड असे तुम्हाला मायनॉरिटी वगैरे ऑप्शन दिसतील. तर जसं तुम्ही वरती ऑल केला तर तुमच्या समोर हे सर्व दिसतील. तुम्हाला फक्त गव्हर्नमेंट पाहिजे असेल तर तुम्ही गव्हर्नमेंट करा. जे गव्हर्नमेंट एडेड आहेत तेच तुम्हाला या ठिकाणी दिसतील. इथं मीडियम आहे, त्यानंतर कोर्स आहे BA LLB वगैरे. आता मी BA LLB सिलेक्ट केलंय तर इथे BA LLB असं आलेलं आहे. त्यानंतर इनटेक इथं दिलेली आहे.
मग आता तुम्हाला काय करायचंय, तर यापैकी तुम्हाला जे कुठलं कॉलेज हवंय, उदाहरणार्थ ॲडव्होकेट भगवान केनी कॉलेज आहे, तर त्यावरती मला पाहिजे, तर मी काय करेन सिंपल यावरती टिक करेन. यावरती टिक केल्यानंतर असा चेकबॉक्स तुमच्या समोर येणार आहे. याचा अर्थ हे कॉलेज तुमच्या विश लिस्टमध्ये घ्यायचंय तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला हे 1 नंबरचं नको आहे, 3 नंबरचं नको आहे, तर इथलं 6 नंबरचं, 7 नंबरचं पाहिजे, त्यावरती क्लिक करा. त्यानंतर हे पाहिजे यावरती क्लिक करा. आणखीन स्क्रोल डाउन तुम्ही खाली करून घेऊ शकता. आता तुम्हाला वाटलं की हे इतके बस झाले, तर तुम्ही त्यानंतर इथं ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स हा ऑप्शन आहे. तर यावरती ॲड करा. तुम्ही जसं यावरती ॲड कराल, तर तुमच्या समोर सिलेक्टेड ऑप्शन्स ॲडेड सक्सेसफुली असा मेसेज येईल आणि त्याची लिस्ट तुम्हाला इथं खाली दिसून जाईल, की तुम्ही या युनिव्हर्सिटीमधून 4 कॉलेजेस सिलेक्ट केलेले आहेत. तुम्हाला वाटलं की आता मला सोलापूरमधलं पाहिजे, तर वरती आणखीन तुम्हाला युनिव्हर्सिटी चेंज करून घ्या किंवा डिस्ट्रिक्ट चेंज करून घ्या आणि सर्च करा आणि त्यानंतर अशी लिस्ट येईल. त्यानंतर परत कॉलेज सिलेक्ट करा आणि ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स करा आणि परत मग या ठिकाणी ते देखील लिस्ट तुमची या ठिकाणी येईल आणि टोटल तुम्ही किती कॉलेज सिलेक्ट केलेले आहेत त्याची माहिती तुम्हाला इथं दिसेल. आता चुकून एखादं कॉलेज याच्यामध्ये ॲड झालं किंवा तुम्हाला वाटलं की हे मी ॲड केलंय परंतु आता मला नको आहे तर डिलीट करायचं आहे. तर त्या कॉलेजवरती परत एकदा इथं टिक करा. ग्रीन टिक राइट मार्क येईल. ह्या डिलीट सिलेक्टेड ऑप्शनवरती क्लिक करा. ते कॉलेज त्यामधून डिलीट होणार आहे. आणि जे तुमच्या विश लिस्टमध्ये असतील तर तेवढेच कॉलेज इथं ठेवा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. आता आपण आलेलो आहोत सेट प्रेफरन्स याच्यामध्ये. ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. आता काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, की सर आम्ही कॉलेज किती द्यायचे? किती ऑप्शन चूज करू शकतो? मिनिमम 2 करू शकता तुम्ही, मॅक्सिमम किती पण करू शकता. एवढेच करावेत असं काही नाहीये. मी तर सजेस्ट करेन जास्तीत जास्त कॉलेज द्या, परंतु असे द्या, की जिथं तुमचा नंबर लागला तर तुम्ही जाऊ शकाल असेच कॉलेज द्या. उगीच द्यायचे म्हणून कुठलेही देऊ नका. दुसऱ्या विद्यार्थ्यांचं सीट तुम्ही त्या ठिकाणी करू शकता आणि त्यांच्यावरती अन्याय करू शकता. कारण तुम्ही जर जाणार नसाल तर ते सीट तुम्ही देऊ नका. पण तुम्हाला जर कुठंच कॉलेज अलॉटमेंट नाही झालं आणि त्या कॉलेजला जाण्याची इच्छा असेल, असं कॉलेज तुम्ही फक्त द्या. जास्तीत जास्त कॉलेज ऑप्शन द्या म्हणजे कुठल्या ना कुठल्यातरी कॉलेजला लागेल. तर आता इथं पहा आपण शॉर्टलिस्ट ऑप्शन पूर्ण झालं. आता सेट प्रेफरन्सेस म्हणजेच काय इथं सेट प्रेफरन्सेस याचा अर्थ आता आपल्याला विश लिस्ट द्यायची आहे, चॉईस द्यायचा आहे. तुम्हाला ज्या कॉलेजला पहिला पसंतीक्रम सेट प्रेफरन्स म्हणजेच पसंतीक्रम यापैकी सर्वात जास्त कोणतं कॉलेज आवडतं किंवा ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला बी-ए, एल-एल-बी करायला आवडेल त्याच्यावरती तुम्ही टिक करायचंय. तुम्ही याच्यावरती टिक कराल त्याला 1 नंबर येईल. समजा मी 3 नंबरचे ऑप्शन या सीरियलमध्ये 3 नंबरच्याला क्लिक केलं तर याच्यासमोर 1 नंबर असा ऑप्शन येणार आहे. परत मी याच्यावरती टिक केलं तर 2 नंबर. परत मी शेवटी 6व्या नंबरच्या कॉलेजला टिक केलं तर त्याच्यासमोर 3 नंबर येणार आहे. म्हणजे अशा प्रकारचं ज्याच्यावर तुम्ही याच्यावरती टिक कराल 1 येईल. त्यानंतर इथं टिक केलं 2 आलं, इथं टिक केलं 3 आलं, त्यानंतर इथं टिक केलं 4, 5, 6. तुम्ही ज्याच्यावरती अगोदर टिक करताय त्याला 1 नंबर येणार आहे आणि ज्यानंतर तसं दुसऱ्यांदा टिक करताय त्याला 2 नंबर, तिसऱ्यांदा टिक करताय त्याला 3 नंबर. आणि पहिला टिक त्यालाच द्या, 1 नंबर त्यालाच द्या इथं प्रेफरन्स नंबर, ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेज अलॉट झाल्यानंतर ॲडमिशन घ्यायचं आहे. इथं जर तुम्ही चूक केलात तर तुमच्या 2 राउंड या फेल जातील. समजा तुम्हाला या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं नाहीये, परंतु तुम्ही रँडमली उगीच वाटलं म्हणून 1 नंबर याला दिलाय आणि फर्स्ट कॅप राउंडमध्ये हे कॉलेज तुम्हाला अलॉट झालं. पण तुम्हाला इच्छा आहे की इथं डॉक्टर भगवानदास केनी या कॉलेजला जायचं आहे. तर तुम्हाला तिथं जाता येणार नाही, जर तुम्हाला पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज फर्स्ट राउंडमध्ये लागलं तर. तर याचा 2 नंबर, 3 नंबर असेल तर तुम्ही बेटरमेंट करून पुढच्या राउंडसाठी जाऊ शकता. परंतु हेच जर लागलं आणि तुम्हाला इथं घ्यायचं नसेल, तर तुमच्याकडं 3 राउंडपर्यंत कुठलाही ऑप्शन नसणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हे प्रेफरन्स दिल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करू शकता किंवा समजा तुम्हाला हे चुकलं असं वाटत असेल, तर रिसेट प्रेफरन्स या बटनावरती क्लिक करा. तुमच्यासमोर परत अशी ब्लँक लिस्ट येईल आणि पुन्हा ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला फर्स्ट, सेकंड द्यायचं आहे त्यानुसार द्या आणि आणि त्यानंतर मग इथं सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट कराल तर आता आपण आलो आहोत लॉक ऑप्शन फॉर्म या पर्यायावरती आणि इथं तुम्हाला सेट प्रेफरन्सेस दिसत आहेत. तुम्ही कुठल्या कॉलेजला 1 नंबर दिलाय, कुठल्या कॉलेजला 2 नंबर दिलाय, यानुसार तुमचे हे प्रेफरन्स असणार आहेत. त्यानंतर आता इथं हा जो चेक बॉक्स आहे त्यावरती तुम्हाला
क्लिक करायचं आहे, याच्यावरती राईट टिक येईल आणि कन्फर्म ऑप्शन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आता अनलॉक ऑप्शन फॉर्म हा ऑप्शन असणार आहे आणि याच्याच वर प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म हा ऑप्शन असेल. तर तुम्हाला ती प्रिंट काढून घ्यायची आहे. कॉलेज ऍडमिशनच्या वेळेस तुम्हाला लागणार आहे. आणि तुम्हाला समजा वाटलं की दिलेलं ऑप्शन माझे चुकलेत तर मला हे बदलायचे आहेत. इथं तुम्ही अनलॉक ऑप्शन फॉर्म या पर्यायावरती क्लिक करून परत एकदा तुमचा फॉर्म अनलॉक करू शकता, त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप अगदी तुमच्या मोबाईलवरून देखील तुम्ही ही सर्व प्रोसेस करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.